सकाळी सकाळीच मार खाल्ला भो तुमच्या भावानं डायरेक्ट गावडीचा. तर रामराम म्हणलं मी योगेश बनकर आता तुम्ही माझा कुठं चालला. तर आपण चाललो दूध काढायला. तारारारा आपली गाडी सकाळी सकाळी थंडी वाजत आहे आणि गाडी पळत आहे. तर त्याला म्हणलं आजू जामट भाऊ. तर आधीच आपला रस्ता असा आहे धडधड खडखड धडधड खडखड. अरे बापू मग काय यवावर तास आहे भाऊ. गाडी घाली म्हणजे दणच कुदत माणूस आपले उतरून घ्या वाटायचं आहे. पण मग आपण तेवढं शेतात पोहोचलो तर मग काय आपले दोन्ही घोडे उभे होते ना. आता काय रोजच्या प्रमाणे आपले मानकरी पण आपली वाट बघत होते. त्यांना म्हणलं पटापट वाट नका बघू आता आपल्याला दूध गीत काढायचं पडन. लगेच तेवढं दूध काढा बसलो गावडीने फटकन लात मारली. तर दूध गीत काढलं ना आपण रील शूट केली आणि आता आपल्याला जायचं होतं डायरेक्ट घरी. तर आपल्या भावाला म्हणलं बैस गाडीवर चाल बरं का चालव तू गाडी. तर तोच गाडी चालवतो थंडीत बरं का आपल्याला काही एवढी गाडी आणा वाटत नाही. तर आपण टारारारा आता साना पिरी घरी निघलो. आणि तुम्ही म्हणसा अचानक तुम्ही कसं काय भोकरदनला पोहोचली. भोकरदनला तर आपण मधले रील काही घेतले नव्हते भाऊ. तुम्ही म्हणसा मधले रील काहून घेतले नाही काय घेतले नाही आपल्याला काही टाईम भेटला नव्हता. एक तर कसं आहे तुम्ही सपोर्ट करा नाही आपल्याला लाज वाटते बरं का. तर त्याच करताना छत्रपती शिवाजी महाराजचं दर्शन घेतलं आपण पहिल्यांदा डायरेक्ट घरी कल्टी मारते हो भोकरदनमधूनच. कारण की तुमच्या भावाला तर घरी लय मोठं काम होतं तुमचा भाऊ लगेच वैतागला होता डायरेक्ट. तर आता तुम्ही नाही का ब्लॉग बघण्यासाठी नवीन अजून आपल्याला सबस्क्राईब करून घ्या आणि आता पुढचे ब्लॉग बघत राहा. तर येतो मग बासा वाजव.